नमस्कार. द व्हॉइस फॉर गोय या तरंगच्या आजच्या मालिकेमध्ये आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी स्टुडिओमध्ये आहेत आदरणीय अरुणाताई ढेरे. नमस्कार. नमस्कार. अरुणाताई ढेरे यांचं नाव ऐकलं की आपल्याला माहीत आहे की थोर संशोधक, त्याशिवाय लोकसाहित्याचा अभ्यासक, कवयित्री, साहित्यिका, ललित लेखिका अशा बहुआयामी असं अभिजात असं व्यक्तिमत्व, ज्याला आपण विदुषी म्हणू, अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व. तर त्यांच्याशी आज आपण गप्पा मारूया. तर मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते की ताई, तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे साहित्याचे वेगवेगळे प्रकार हाताळलेले आहेत. मग त्याच्यामध्ये कविता असू दे किंवा ललित असू दे किंवा वेगवेगळ्या नायिका ज्या आहेत पौराणिक कालखंडातील, ऐतिहासिक, म्हणजे त्यांची अभिजातीता आणि त्या सगळ्यांना लोकसंस्कृतीशी तुम्ही जोडून घेतलेले आहेत. मग हा जो सगळा प्रवास आहे आणि मुळात ही जी आवड निर्माण झालेली आहे, ती कशी काय, यांच्याविषयी जाणून घेणं आम्हाला खूप आवडेल. सुरुवात खरं सांगायचं तर ती अगदी लहानपणापासून झाली आणि तीनं माझ्या वडिलांमुळे झाली. माझे वडील, तुम्हाला माहीत आहे किंवा निदान महाराष्ट्र संस्कृतीच्या वाचकाला, अभ्यासकाला सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे की ते लोकसाहित्याचे आणि संत साहित्याचे अभ्यासक आणि एकूणच महाराष्ट्र संस्कृतीचे भाष्यकार म्हणूया. त्यांचं गाव मावळातलं अगदी लहानसं खेडं होतं आणि तिथले सगळे लोकजीवनातले, लोकसंस्कृतीचे संस्कार घेऊन ते पुण्यात आले. लहानपणी आले, पण ते संस्कार इतके अमीठ होते की देवळातलं पोथी वाचन असेल, तिथे चाललेलं जागरण असेल, भजनं असतील, नामस्मरण असेल, ते सगळं त्यांच्यामध्ये खूप खोलवर होतं रुजलेलं. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर मी पहिली मुलगी त्यांची आणि त्यामुळे वडिलांच्या बरोबर त्यांचा सहवास आणि त्यांच्या गावाकडच्या या सगळ्या गोष्टींविषयीचं बोलणं हे मी ऐकत असे. त्यामुळे पुण्यासारख्या शहरात वाढलेली असून सुद्धा, मी पूर्णपणाने पुणेकर म्हणते अशी असून सुद्धा, मला असं वाटतं की ही ग्रामसंस्कृती माझ्याकडे घरामधून मला परिचयाची झाली. आणि पुण्यामध्ये असून सुद्धा वडिलांच्या अभ्यासाचे विषय म्हणून आमच्याकडे पिंगळे यायचे, वासुदेव यायचे, त्यांची गाणी वडील उतरवून घ्यायचे. माझ्या आई आणि आत्या या जातं घरात होतंच आणि तो काळ असा होता की घरी दळणं केलीच जायची. त्यामुळे तिखट दळायचं असो, हळद दळायची असो की निरनिराळ्या प्रकारची पिठं करायची असो, भाजणी असो, आई आणि आत्या पहाटे पहाटे दळणाचं जातं घालायच्या आणि आपलं नाव ज्याच्यामध्ये गुंफलेलं आहे अशा ओव्या ऐकणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. खूप बरं वाटायचं तेव्हा. त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून पडायचं आणि त्यांच्या ओव्या ऐकता ऐकता त्यांचं काम चालायचं. त्या कामामागचे श्रम, त्या ओव्यांचे अर्थ आणि त्याचा एकूण स्त्री जीवनाशी असलेला संबंध, हे सगळं नंतर माझ्या अभ्यासाचा विषय झालं. पण मुळामध्ये त्या सगळ्याची एक खोलवर रुजवण झाली, ती घरामधून झाली. या दोन्हीमुळे झालं. म्हणजे माझे वडील सकाळी अभ्यासाला नाही उठवायचे. ते असं म्हणायचे की चल पिंगळ्याचं गाणं ऐकायला चल, येईल आता तो दारात, किंवा शुक्राची चांदणी बघायला चल. तर ते लोकसाहित्याचं जे निसर्गाशी नातं आहे ते पण आपोआपच झालं. आणि दुसरे, मी म्हटलं तसं की ही पिंगळ्याची, वासुदेवाची गाणी ही सगळी कानावर पडत गेली, त्यातल्या लई सकट पडत गेली. आमच्या दारामध्ये एक भिक्षेकरी यायचा आणि तो भर दुपारच्या टळटळीत उन्हात यायचा आणि खूप जुनी 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 गाणी म्हणायचा. ती गाणी कधी मी पाठ्यपुस्तकात ऐकलेली नव्हती, वाचलेली नव्हती किंवा इतरही कविता संग्रहांमधून आधुनिक माझ्या कानावर आलेली नव्हती. पण ती जी गाणी होती, ती गाणी इतकी मनात खोलवर रुजून गेलेली होती की काही विचारू नका. दुसरं असं की मी एका मोठ्या वाड्यात वाढले. मागे पुढे अंगण असलेला आमचा मोठा 18 बिऱ्हाडं असलेला वाडा होता
वाड्यात झाड होतं, मोठी विहीर होती, मागे विष्णूचं देऊळ होतं, औदुंबराचा वृक्ष होता आणि या सगळ्या सकट एक खूप पारंपरिक छान वातावरण तयार झालेलं होतं. वडाच्या झाडाला पूजायला बाहेरच्या बायकासुद्धा आमच्या वाड्यामध्ये हं. यायच्या आणि मग तिथे मला आठवतंय की त्या त्याच्या फेरे घालायच्या आणि ते सगळी व्रतवैकल्य, सण उत्सव हे त्या वाड्यातल्या हं. बायका नाना वयाच्या बिंदूंवरच्या म्हणजे अगदी लहान मुलीपासून ते हं. आज्यांपर्यंतच्या बायका वाड्यात होत्या आणि त्या सगळ्या पारंपरिक जगण्याची ओळख मला तिथे त्या बायकांच्या मधून झाली. तुम्ही आता जे सगळे संदर्भ सांगत आहात म्हणजे छोटे-छोटे संदर्भ म्हणजे एक त्यात निरीक्षण शक्ती आणि हो. पूर्ण तुम्ही कसं अगदी समरसून जीवन जगलेलं आहात हेच होय, कळतं. होय. आणि तुम्ही वडिलांचा संदर्भ दिलात म्हणजे हो, थोर गाढे अभ्यासक ज्याला आपण म्हणूया हो. राचम ढेरे. पण त्यांना कोण ओळखत नाही आणि तोच वारसा तुम्ही पुढे घेऊन चाल तरीसुद्धा तुमच्या लेखनामध्ये मला म्हणजे एक काव्य दिसतं म्हणजे भलेही ते मग लोकसाहित्याचंही लेखन असू दे किंवा वेगळ्या ललित गद्य असू दे किंवा होय. सगळ्यामध्ये एक कविता मला सतत दिसते आणि तुमच्या बोलण्यामध्ये नाही ती जाणवते. म्हणजे हा जो कवितेचा अंतःप्रवाह आहे तो हो. कसा काय जतन केलाय तुम्ही? अ, तोही खूप लहानपणाचा हं, वारसा. कदाचित थोडासा रक्तातून आलेला असेल, कारण माझे हं, वडील एकेकाळी कविता करायचे हं, आणि मग पुढे त्यांनी संशोधनाची वाट स्वीकारली आणि कविता मागे पडली, हं, बंद झाली. मग ती कदाचित माझ्यातूनच उगवून आलेली हं, हं. असेल. तर त्यामुळे मी वयाच्या अगदी 7व्या-8व्या वर्षापासून काही रोला-र, टलाटं जुळवायची आणि त्याला कविता म्हणून लिहायची. पण त्याच्यामध्ये सुद्धा ती एक हं, जुळवणूक जी होती ना, ती मोठ्यांना हं, कौतुकाची वाटायची आणि मी घरभर माझे कुठेतरी कवितांचे कागद पडलेले असायचे. वडिलांचे मित्र आले की म्हणायचे, "अरे वाह! हा कागद आता मला कवितेचा सापडला आहे. ह्याच्या खाली माझं नाव लिहितो आणि देतो छापायला." तर मला त्याची किंमत कळायची नाही. आपल्याला काहीतरी छान सुचतंय आणि आपण हां, लिहितोय असं वाटायचं. पण मला पौर्णिमा ते खरंच मला असं लक्षात आलं, की ना आधी तुम्हाला भाषेच्या प्रेमात पडावं लागतं. हां. अ, म्हणजे त्या काळात त्या कवितेला काही अर्थ होता असं नाही. पण त्या निमित्ताने भाषा आपलीशी होणं, हं, तिच्यातला नादगुण लक्षात येणं आणि मग आपण त्या कवितेने नादावून जाणं ज्याला म्हणतात, हं, तसं झालं. आणि मग हळू लिहायला लागले, तर मग शाळेमध्येही हं, फार छान शिक्षिका भेटल्या, की ज्यांनी आवर्जून इंग्रजी चांगल्या कविता सांगितल्या, हं, की याची भाषांतरं कवितेत कर बरं. की मग तुमचा एक रियाजच सुरू होतो खरं तर हं. भाषेचा तिथे. खरं. त्यामुळे मी आत्ता म्हटलं तसं की स्वतःचं काहीतरी अनुभव विश्व कवितेतून मांडणं, व्यक्त होणं, आपले विचार, आपल्या हं, भावना, आपले अनुभव किंवा आपलं आयुष्याविषयीचं आकलन, हे साहित्यातून व्यक्त होणं हे कदाचित हं, नंतर होतं. पण आधी मी म्हटलं हं. तसं की अभिव्यक्तीचं हे माध्यम आहे माध्यम. माझं. हं, असं म्हणून भाषा आपलीशी होणं मराठी, हं, हे माझं खूप आधीपासून झालं आणि हं, ती हं, फार सुंदर सुरुवात होती. हं, म्हणजे आता हं, मला मग गंमत वाटते, पण तुम्हाला सांगायला हरकत नाही. मी हं, 7 वर्षांची असताना कळीचं स्वप्न या नावाने काहीतरी लिहिलं होतं. हं, हं. 7च वर्षांची होते. पण माझ्या वडिलांचे एक मित्र माझ्या शाळेच्या दारामध्ये एक व्हिनस बुक स्टॉल म्हणून पुस्तकाचं हं, दुकान होतं. त्या पुस्तकांच्या दुकानात म्हणजे शाळा सुटली, की शाळेच्या दरवाजातून बाहेर पडलं, की शेजारी पुस्तकाच्या दुकानाचं दार. हं, त्यामुळे मी तिथे जायची आणि मग वडील सावकाश न्यायला यायचे, तोपर्यंत मी त्या पुस्तकांमध्ये रमलेली असायची. तर हे माझं लिखाण जे होतं, ते त्या काकांना कळल्यानंतर ते त्यावेळेला एक माझं कौतुक या नावाने शालेय विद्यार्थ्यांच्या निबंधांचं पुस्तक काढत होते. हं. तर ती 8वी, 9वी, 10वीच्या मुलांचे निबंध होते त्याच्यामध्ये आणि काकासाहेब गाडगीळ त्याची प्रस्तावना लिहिणार अरे वाह! होते. तर ह्या माझ्या काकांनी त्यांना म्हटलं, की "हा बघा, हे एक आमच्याकडे आलेलं आहे. छोटंसंच आहे, पण किती चांगलं लिहिलंय." ते म्हणाले, "अरे वाह! अरे हे छाप ना तुझ्या ह्याच्यात." तर ते म्हणाले, "ही मुलगी फक्त 7 वर्षांची आहे." तर ते म्हणाले, "असू दे, पहिल्या पानावर आधी ते छाप आणि मग तुझी अरे वाह! पुस्तकं छाप." तर त्यामुळे 7 वर्षांची असतानाच ते हं. प्रसिद्ध झालं. त्याचा खूप एक सुंदर. फायदा असा झाला, की प्रसिद्धी ही काहीतरी खूप वेगळी गोष्ट हं, असते आणि त्यासाठी काहीतरी धडपड करावी लागते किंवा त्याला महत्त्व काय आयुष्यामध्ये, वजन काय? हं, हे मला आपोआपच ते माझ्यासाठी कमी म्हणजे हं. होतच गेलं आपोआप. आणि मग असं वाटलं की ठीक आहे आपण लिहितोय आणि काहीतरी चांगलं असेल तर ते होतंय प्रसिद्ध. त्यामुळे
एक ते प्रसिद्धीचे मोह आणि त्यामुळे करावी लागणाऱ्या स्वतःच्या लेखनाच्या तडजोडी हे काही करावं हो. लागलं नाही. पण एका बाजूला गद्यलेखनही सुरू हं. राहिलं, दुसऱ्या बाजूला हे पण. हो. आणि तिसरं मी तुम्हाला म्हटलं तसं, की आता तुम्ही तर स्वतःच तुम्ही मला सांगाच, म्हणजे हे तुमच्याकडूनही मला थोडं ऐकू दे, की स्त्री जीवन हा हां. आपल्या नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिलेला हो, आहे, हो. नाही का? नक्कीच, नक्कीच. तुमच्या पण राहिलेला हो, आहे. नक्कीच. तर आणि कदाचित त्या ओढीनेच मला तुमची ती सगळी पुस्तकं खूपच भावतात. होय, होय. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही अभिजात अशा नायिका ज्या आहेत, हो, त्या एका वेगळ्या पद्धतीनं समोर आणल्यात हो, आणि कधी-कधी समाजाने सुद्धा नाकारलेल्या होत्या. अशांची अभिव्यक्ती हो. म्हणजे अलौकिक अशी अभिव्यक्ती जी जनमानसासमोर म्हणजे हे खूपच वेगळं म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा झाला त्या निमित्तानं. होय, होय. हो. म्हणजे कसं झालं, की मी आधी मी म्हटलं तसं, की मी वाड्यात वाढले आणि मग निरनिराळ्या गोष्टी सांस्कृतिक अशा बायकांच्या खास असायच्या, हं. त्या भोवती घडत होत्या. म्हणजे पंचमीचे फेर हं. असतील, हरताळकेची हं. जागरणं असतील आणि त्यावेळी गायली जाणारी गाणी असतील. सीतेविषयीचे हं. पहिलं आकर्षण मला निर्माण झालं ते हं. त्या पंचमीच्या फेरामध्ये धौम्य ऋषी हां. सांगत असे रामकथा पांडवा आणि मग हां. त्याच्यामध्ये सीता ही त्या कांचनमृगाच्या प्रेमात हां. कशी खूपच. पडते आणि मग काय काय होतं ते त्या गाण्यामधून हां. ऐकलं. लोकसाहित्याचा हा भाग आहे वगैरे हे सगळं हं. नंतर अभ्यासाचं. पण आधी पहिल्यांदा सीता मला तिथे दिसली आणि मग तिच्या विषयीचं सगळं वाचन हे पुढे सुरू हं, झालं. हं. तसं मला अनेक गोष्टींचं वाटतं, की आपण पहिल्यांदा परंपरेतून आलेल्या आपल्यापर्यंत गोष्टी किंवा हं. मौखिक रीतीने आपल्याला ऐकायला आलेल्या गोष्टी, असं म्हणून अनेक गोष्टी कानावर हं. पडतात. आणि मग त्याचा नंतर आपण अभ्यासक हो. म्हणून शोध घेत राहतो तेव्हा आणि त्याचा वेगळा हं. उलगडा करायला खरंच. लागतो. तसं झालं, काहीचं वाचनातूनही झालं. म्हणजे अतिशय गंभीरपणाने मी आधी ज्यावेळेला मला असं वाटलं, की हे सगळं पारंपरिक संचित आहे. म्हणजे वेद आहे, उपनिषदं आहेत हं. किंवा निरनिराळ्या रामायण, महाभारत आहे. हे आपण ऐकत आलो गोष्टी हं. म्हणून. पण मुळात काय आहे हे कुठे माहिती आहे? माहीत. त्यामुळे वाचूया. असं म्हणत ज्यावेळेला मी वाचनाकडे वळले, हं. तेव्हा मला मैत्रेयी सापडली तिथे. हं. मला उर्वशी सापडली आणि मग हळू म्हणजे अगदी महाकाव्य वाचली. हं. त्या काही नायिका मला तिथे सापडल्या, हां. माझ्या ज्या आहेत त्या. किंवा नंतर अगदी अलीकडे ललित लेखनामध्ये सुद्धा शाकुंतल कालिदासाचं हं. वाचलं होतं. मग त्याच्यातली शकुंतला किंवा मेनका यांचं वेगळं नातं त्याशिवाय वेगळ्या आई आणि मुलगी. हां. संत कवयित्री वेगळ्या. हां, तर नंतर संत हां. कवयित्रींचा मात्र हं. मला फारच विचार करावासा वेगळा हां. वाटतो, की या सगळ्या जणी बघा ना, म्हणजे बौद्ध हं. स्त्रिया आहेत, स्थविरी. हं. तर आता आपण म्हणजे थेरडा किंवा थेरडी हं. हे दोन्ही शब्द फार तुच्छतेने हो. वापरले जातात किंवा फार त्याला काही असा हो. शोभन अर्थ नाहीये. पण मुळामध्ये ज्येष्ठ, थोर अशा अर्थाचेच ते शब्द आहेत. हो. तर त्या ज्या गौतम बुद्धाच्याकडे आलेल्या स्त्रिया, तर पहिला बुद्धांनी जेव्हा म्हटलं, की नकोच स्त्रिया माझ्या भिक्षू संघात, हं. तेव्हा नकारच दिलेला होता. कारण स्त्री म्हणजे दुःख असं त्यांनी म्हटलं. हं. पण महाप्रजापती गौतमीजींनी सांभाळलं होतं त्याला हां. आईच्या मागे. तिने आग्रह केला आणि मग 500 स्त्रियांचा पहिला हं. प्रवेश झाला आणि मग बौद्ध संघामध्ये बुद्धांनी स्वीकार केला स्त्रियांचा. मला नेहमी असं वाटलं, की का त्यांनी म्हटलं असेल स्त्री म्हणजे दुःख? हं. म्हणजे ती इतरांच्यासाठी दुःख आहे? का स्त्री हेच दुःखाचं मूर्तिमंत रूप आहे? आणि मग ती ती दुःखाचं मूर्तिमंत रूप म्हणूनच मला जास्त हं. परंपरेमध्ये लक्षात आली. अ, पण दुसरं असं पण आहे, की ह्या ज्या सगळ्या स्थविरी आहेत, त्यांनी पहिले जे गाथा लिहिल्या हं. आणि त्यानंतर संग्रहित केल्या गेल्या आणि त्या बौद्ध वाङ्मयामध्येही समाविष्ट झाल्या. त्या गाथा किती विलक्षण आहेत अहो. हो. म्हणजे आयुष्यातल्या सगळ्या दुःखांच्या पलीकडे ही बाई कशी गेली. म्हणजे मूल गेलंय म्हणून हं. वेडीपिशी झालेली बाई कृशा गौतमी हं. गेली बुद्धाकडे आणि बुद्धाला म्हणाली, की माझं मूल जिवंत करा. तुम्ही थोर आहात हं. आणि मला मूल जिवंत करून पाहिजे. आता मेलेला कधीच जिवंत जिवंत. होत नसतो. मृत्यू अटळ आहे. हे त्या बाईला समजतच नव्हतं.
की इतकी त्या हं. दुःखाने वेडीपेशी झाली होती. तर बुद्धाने काय करावं, त्यांनी असं म्हटलं की बाई, मी नक्की त्याला जिवंत करू शकतो. फक्त मला एक छोटीशी हं. गोष्ट आणून दे. ते म्हणजे ज्या हां. घरामध्ये मृत्यू झालेला नाही अशा घरच्या मला 4 मोहरीचे हं. दाणे आणून दे. मी याला जिवंत हो. करतो. आणि प्रत्येक घरामध्ये शिरल्यानंतर तिच्या लक्षात आलं की सर मृत्यू अटळ आहे. आहेच, अटळ आहे तो. आणि मग ती जागेवर आली. तेव्हा अशा आयुष्यातल्या अनुभवातून पलीकडे आलेल्या बायका, त्यांच्या कितीतरी कहाण्या त्या थेरीगाथेतून समोर आल्या. तिथपासून सुरुवात झाली. ती अगदी 17व्या हं. शतकापर्यंतच्या संत सं स्त्रिया माझ्यासमोर आल्या. आणि मला असं एकतर लक्षात आलं, की आपण आज ज्या स्त्रीवादाचा विचार करतो, तो स्त्रीवाद म्हणजे फेमिनिझमचा हं. 1975च्या आसपास जगभरात झालेला उदय. मग सेकंड सेक्स असेल किंवा या हं. तऱ्हेची पुस्तकं आणि मग त्याच्यामधून या तऱ्हेचा स्त्रीवाद नाही. हं. आपल्याकडचा भारतीय स्त्रीवादाची पण एक स्वतंत्र हं. परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये स्वाभिमान आहे, त्याच्यामध्ये शहाणपण आहे, हो. त्याच्यामध्ये एक खंबीर खंबीर, कणखरपण पण कणखर. आहे आणि दुसरं म्हणजे अंतर्दृष्टी असलेल्या हो. विद्रोहाची सुद्धा एक परंपरा आहे. म्हणजे वेळ आली हं. तेव्हा वीरशैव पंथातली अक्क हं. महादेवीसारखी संत स्त्री, की जिचं सौंदर्य हं. बघून तिथल्या राजाने तिला म्हटलं, की माझ्याकडे हिला पाठवा, असं हं. आई-वडिलांना म्हटलं. आणि आई-वडिलांचा नाईलाज होता, कारण राजाचं निमंत्रण टाळू हं. शकत नव्हते. त्यामुळे ती गेली राजाच्याकडे आणि सगळी वस्त्र उतरवून त्याच्यासमोर उभी राहिली हं. आणि म्हणाली, की "बघ, ही कातड्याची पिशवी आहे. ती तुला हवी असली तर घे. आतला आत्मा तुला नाही हं. मिळणार. माझं मन नाही तुला मिळणार." किती धाडस असं. आणि तशीच निघाली. अनुभव मंडपात आली कल्याणीला. तिथे बसवेश्वरांच्या आणि अल्लमप्रभूंच्या समोर उभी राहिली. किंवा त्यांनी विचारलं, की एवढे प्रचंड लांब आणि दाट केस होते तिचे. त्यांनी झाकून घेतलं होतं स्वतःला. तर त्यांनी विचारलं, की "मग एवढं जर सगळं होतं, तर तू अशी झाकून स्वतःला घेऊन अशी का हं. फिरतेस?" तर ती म्हणाली, "फक्त तुमच्या डोळ्यांना यातना होऊ नयेत म्हणून मी हे झाकलंय. नाहीतर मला काहीच गरज नाहीये हं. वरच्या वस्त्रांची." पण मग त्यांनी तिचं पण म्हणजे ज्या प्रकारचं हे आहे, ती बंडखोरी ओळखली, तिला कदली बनाची वाट दाखवली. ती श्रीशैलावर आज पर्यटक जातात किंवा यात्रेकरू जातात, हं. तेव्हा श्रद्धेने कदली बनात जातात. हं. हं. पण अक्क महादेवी तिथे राहिली. तेव्हा मला असं वाटलं, की हे धाडस करू शकली एखादी ते स्त्री. आणि दुसरं मोठेपण असं, की ही काही सगळ्या स्त्रियांनी चालण्याची वाट हं. नाही. निर्वाणीची वेळ आल्यावर स्त्री हे करू हं. शकते एवढं यांनी दाखवलं. अगदी. आपल्याकडे मुक्ताबाईची हे सांगतात, की स्नानाला बसली होती. कथा आख्यायिका हं. आहे आणि चांगदेव आले हं. तिथे आणि मग तिचं स्नान चाललंय म्हटल्यावर ते निघून गेले. हां. तर नंतर ती असं म्हणाली, की "अजूनही तुझ्या मनामध्ये स्त्री आणि पुरुष हं. असा भेद आहे का? देहाविषयीची अजूनही जाणीव उरलेली आहे का? एवढा 1400 वर्षांचा तप केलेला माणूस असून." तेव्हा हे म्हणणारी मुक्ताबाई हां. किंवा ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाईंची एक कथा सांगतात, की नदीवर चाललेले होते. हं. पुढे होते ज्ञानेश्वर आणि मागे मुक्ताबाई मुक्ताई. चाललेली. तर ज्ञानदेवांना काहीतरी वाळवंटामध्ये सोन्याच्या दागिन्यासारखं चमकताना दिसलं. त्यांनी पायाची वाळू लोटली आणि मग ती मागून येत होती. तिला कळेना, की काय आपल्या हं. ज्ञानदादांनी केलंय म्हणून तिने येऊन ते उलगडलं आणि आतला दागिना पाहिल्यावर ती हसली आणि त्याला म्हणाली, "अजूनही माती आणि सोनं याच्यातला फरक तुझ्या मनात राहिलाय वाटतं." तेव्हा हे म्हणणारी मुक्ताबाई मला जेव्हा दिसते, हं. तेव्हा मला असं वाटतं, या आख्यायिका बाजूला सारल्या तरी त्यांचे जे अभंग असतील, त्यांची जी वाणी आहे, म्हणजे अक्क महादेवीची जी हं. वचनं आहेत, ती इतकी विलक्षण आहेत किंवा मुक्ताबाईंचे अभंग आहेत, हां. तेव्हा खूपच. मुंगी उडाली हं. आकाशीसारखी कूटकाव्य असतील किंवा ताटी उघडा ज्ञानेश्वरासारखं उत्तम काव्य असेल. हे पाहिलं की कुठली कुठले आध्यात्मिक उंची यांनी गाठली होती तेच. आणि या पारमार्थिक उंचीचा विचार करता सगळ्या संत स्त्रिया हं. पहा ना, की कशा तर प्रकारे त्यांनी आपलं म्हणजे बौद्धांचा निर्वाण हो. असेल किंवा आपली मुक्ती असेल, ती कशी सहज साध्य केली असेल. ती सहज असं मी म्हणते आत्ता, पण ती सहज नाही. तर तेही आपल्याला हं. जाणवतं ना. खूप सुंदर तुमचा हा प्रवास. म्हणजे कितीही जरी प्रश्नोच्चार तुम्ही कितीही जरी बोलत राहिला तर ते संपूच नाही असं वाटणार. होय, कारण होय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी जशाच्या तशा आठवतात आणि मुख्य म्हणजे बोलणं.
ज्याच्यामध्ये काव्य आहे आणि तुम्हीच लिहिलं की लोक आणि अभिजन. म्हणजे होय. तुम्ही आता कविता वगैरे लिहिता किंवा ललित साहित्य लिहिता तुम्ही होय. आणि त्याचबरोबर लोकसाहित्य. म्हणजे याची सांगड कशी, एक शेवटचाच प्रश्न तुम्हाला, याची सांगड तुम्ही कशी घालता हे सगळ्यामध्ये? मला असं वाटतं की अभिजनांचं साहित्य हे मुळात लोकसाहित्याचं ऋणीच आहे. हम्म. ज्या वेळेला अभिजात साहित्याला रसद मिळेनाशी होते, ज्या वेळेला काही कुंठित होतं किंवा ज्या वेळेला नवीन प्रतिभेचे किंवा सर्जनाचे स्रोत आटलेत असं वाटतं किंवा जमिनीपासून नाटं तुटलंय असं वाटतं अभिजात साहित्याचं, तेव्हा त्याला पुन्हा लोकजीवनाकडे लोकजीवन. वळावंच नक्कीच. लागतं. त्यामुळे नक्कीच. लोकसाहित्य हे सगळ्या गोष्टींचं मायपोटच आहे असं मला वाटतं, हम्म. लोकसंस्कृती हे. आणि याचं कारण की मुळात ते लोकजीवनातून सगळ्या कला निर्माण झाल्या आहेत. लोकजीवनातून त्यांचं साहित्य शब्द आलेला आहे आणि त्यामुळे जो साहित्यिक सहस्रमुखांनी बोलतो, तो साहित्यिक हा श्रेष्ठ पदाला पोचतो असं आपण म्हणतो. ती सहस्रमुखं तुम्हाला सापडतात लोकसाहित्यातूनच. त्यामुळे लोकसाहित्याचं नातं अभिजात साहित्याशी आहेच. कारण लवचिक आहे, परिवर्तनशील आहे आणि प्रवाही आहे आणि जीवनाशी घट्ट जोडलेलं आहे. हम्म. खूप सुंदर. तुमचं बोलणं हे खूप प्रवाही आणि या सगळ्या लोकसंस्कृतीशी जी नाळ जुळलेली आहे. माती आणि संस्कृती यांचं एक वेगळं रसायन होय. आणि तुमचं बोलणं हे नेहमीच म्हणजे हृदयस्पर्शी, तसंच तुमचं लिखाणही त्याच पद्धतीचं प्रवाही. म्हणजे वाचताना जणू काही तुम्ही संवाद साधतायत आणि नितळ होत जात आहे असंच वाटत राहतं. आजच्या व्हॉइस फॉर गोय या तरंगाच्या मालिकेमध्ये तुम्ही इथं आलात, तुमचे मौलिक विचार आमच्या रसिक प्रेक्षकांना ऐकवलेत. मी मनपूर्वक आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार. The Voice for Coin.